सूत्र 124. विज्ञाते साक्षी पुरुषे परमात्मने चेश्वरे नैराश्ये बंधमोक्षे च न चिंता मुक्तये मम. साक्षी पुरुष ब्रह्म, परमात्मा, ईश्वर, आशामुक्ती आणि बंधमुक्ती जाणून घेतल्यावर आता मला मुक्तीची कोणतीच काळजी नाही. नाथ सांगतात, आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्या भाग्यवंताला कशाचीच चिंता उरत नाही. वासना, विकार, अहंकार, कर्तेपण आणि त्यातून निर्माण होणारी चिंता या सर्वच गोष्टी गळून पडल्यानं तो पूर्णतः मुक्त होऊन जिवंतपणेच मोक्षाची अनुभूती घेतो. कारण त्यानं अंतिम सत्य जाणलेलं असतं. ब्रह्म म्हणजे सर्वत्र व्याप्त चैतन्य शक्ती. ह्या सृष्टीतील चराचरात हीच एक शक्ती भरून राहिलेली आहे. ती परमसाक्षी आहे. देश, काल, धर्म, जाती, रंगरूप असा कोणताही भेद ह्या साक्षीदाराकडे नाही. तोच परम सर्वव्याप्त आत्मतत्व आहे. त्यालाच परमात्मा म्हटलं आहे. तोच आपलं मूळ तत्व आहे हे सत्य आत्मज्ञानी जाणतो. म्हणून तो नेहमी स्थिरचित्त असतो, स्थितप्रज्ञ असतो. चिंता, आशा, अपेक्षा, आसक्ती, अहंकार यांच्या पूर्ती आणि तुष्टीसाठी केलेली कर्म माणसाला नेहमीच कर्मबंधनात अडकवून ठेवतात. परंतु ज्ञानी माणूस या सर्वच गोष्टींपासून दूर गेलेला असतो. त्यामुळे तो खऱ्या अर्थानं सहजमुक्त असतो. आता त्याला मुक्तीसाठी वेगळे सायास करावे लागत नाहीत. मुक्तीचीही चिंता उरत नाही. सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी यांच्या दिव्य उपदेशानं ही सहज मुक्तावस्था प्राप्त झालेला राजा जनक आपल्या ह्याच स्थितीचं वर्णन करत आहे. सर्वच प्राणीमात्रांमधील एकच चैतन्य तत्व आणि आत्मा परमात्मा यातील अद्वैत जाणल्यामुळे राजा जनक आता स्थिरचित्त असून पूर्ण शांतीला प्राप्त झाला आहे.